नमस्कार भाऊ. नमस्कार. तुम्ही कुठून आले? मांगरुळी पेठ, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. कशासाठी आले इकडे? बैल हरपला म्हणून पाहासाठी आलो. गौरक्षण मध्ये जाऊ शकते बा म्हणून आम्ही गौरक्षण फिरत आलो. अच्छा. पण आम्ही इथची व्यवस्था पाहिली. ची कुठली? आमच्या अमृत गोरक्षणची. हो. तर तिथची व्यवस्था अशी का डोळ्यात पाणी यायचो. अच्छा. आणि इथची व्यवस्था पाहिली तर माणसाला समाधान वाटलं. तर आम्ही थांबलो, जेवण केलं आणि थांबाची इच्छा होऊन राहिली. पण आम्ही बैल चोरी गेलेला हरपला आहे, त्यामुळे आम्ही फिरून राहिले इथे आले. जायचं आहे, नाही तर जायची इच्छा इथून होत नाही. आता तुम्ही या निमित्तानं भरपूर आता गोरक्षण वगैरे गावागाव पाहून राहिले. मग आता तुम्ही आमच्या गोरक्षण मध्ये आले, अमृत गोरक्षण मध्ये. आता इथची व्यवस्था सगळी तुम्ही पाहिली, गाई शेड वगैरे हे राहण्याची वगैरे हे सर्व आमच्या वरुड मध्ये नाही आहे. इच्छेसारखी व्यवस्था आमच्या वरुड तालुक्यात नाही आहे. आमच्या इथं गौरक्षण आहे 2-3 वरुडला, पण तिथेही अशी व्यवस्था नाही. अशी व्यवस्था आम्हाला इतकं समाधानकारक वाटलं का आमची इच्छा नाही होऊन राहिली, पण मजबुरीनं जा लागून राहिलं. म्हणजे तुम्हाला इथे चांगली व्यवस्था वगैरे तर बरं वाटलं. आणि गायी कशा वाटल्या? एकदम टाप घरगुती सारख्या. कारण का स्वतः माझ्याजवळ 20 ढोरं आहे गावरानी. माझ्या शेतातच राहते. पण जसे माझ्या घरचे ढोरं आहेत तसे इच्छे ढोरं आहे, घरगुती सारखे. छान तुम्ही आले आणि तुम्हाला आम्ही मदत करू. आता आमच्याही गावामध्ये आम्हाला असं वाटलं की बा तुम्हाला बैल हरवलेला, तुमचा बैल मोठा 1 लाख म्हणजे 1,10,000 2 घेतले. एक घरी गेला, एक हरवला, एक हरवला. पांढरा बैल आहे आणि नागोर आहे. तर ठीक आहे, आम्ही बी तुम्हाला मदत करू. धन्यवाद. ठीक आहे.